नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील माधवा रोड येथील घरामध्ये झालेल्या चोरी प्रकरणी मार्केट पोलिसांनी दोघा चोरट्यांना गजाआड केलं असून त्यांच्याजवळून 6,48,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे चंद्रकांत उर्फ प्रेम संतोष कोडगी, वय 19, राहणार पांगुळगली, आणि ओमकार भावगन्ना पाटील, वय 20, राहणार शास्त्रीनगर अशी आहेत. सोबत काही अल्पवयीन मुलांना घेऊन या जोडगुळीने चोऱ्या घरफोड्या केल्याचं उघडकीस आलं आहे. पोलीस आयुक्त यार्डा मार्टिन यांनी चोरीचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचं कौतुक केलं आहे. मागील जूनमध्ये नंदिनी दूधच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा दुधाचे दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. डेअरी दुधाच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. दुधाच्या दरवाढीबाबत बैठक बोलावून चर्चा करू असं ते म्हणाले. काल शुक्रवारी रामनगर जिल्ह्यातील मागडी शहरात अनेक विकास कार्याक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलताना ते म्हणाले, आम्ही नंदिनी दुधाची किंमत वाढवू, मात्र दुधाचे वाढलेले दर थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत याकडे भर देणार आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगाने आज शनिवारी केपीएससीची परीक्षा अचानक पुढे ढकलली. परीक्षा असल्यामुळे शनिवारी शाळेला सुट्टी जाहीर केलेल्या अनेक शाळांची अडचण निर्माण झाली आहे. राज्य प्रशासकीय सेवेतील विविध खात्यामध्ये ग्रुप बी व सी दर्जाच्या पदासाठी शनिवारी व रविवारी बेळगाव शहरातील 35 केंद्रासह राज्याच्या विविध भागातील केंद्रावर परीक्षेचं आयोजन केलं होतं. या केंद्रावर परीक्षा होणार होती. त्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून अचानक ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे नियोजित शाळांची अडचण झाली आहे. घरपट्टीवरील 5% सवलतीचा आज शनिवारी अखेरचा दिवस होता. शनिवारी महानगरपालिकेच्या कार्यालयात सुट्टी असली तरी चलन घेऊन बेळगाव वन केंद्रात जाऊन घरपट्टी भरण्यात आली आहे. मात्र अद्याप घरपट्टी भरली नाही तर 15 सप्टेंबर पासून ही 5% सवलत मिळणार नाही. 15 पासून घरपट्टीवर 4% दंड आकारणी केली जाणार आहे. नंतर पुढील प्रत्येक महिन्यात दंडाची रक्कम 2% वाढत जाणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. शनिवारी सकाळपासून मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली होती. सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळे सरकारी कर्मचारी व इतरांनी बाहेर पडणे पसंत केले. त्यामुळे लांब पल्ल्यासह स्थानिक बस सेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढला होता. दुसरा शनिवार रविवार शासकीय सुट्टी तर सोमवारी ईद मिलाद निमित्त सुट्टी आहे. त्यामुळे बहुतांश नोकरदार आणि कर्मचारी ये जा वाढली होती. त्यामुळे बस थांब्यावर प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळाली. विशेषतः मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. नंदगड चुंचवाड येथील शेतवडीतील भात व ऊस पिकाचा हत्तीच्या कळपांकडून रात्रीच्या वेळी नुकसान करण्यात येत आहे. भात पिकांचे खाऊन कमी तर त्यापेक्षा तुडून नुकसान करण्यात आलं आहे. तर उभ्या ऊसाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चुंचवाड येथील शेतकरी नाना पाटील, दत्तात्रय पाटील, मारुती पाटील, कृष्णा बैलूरकर, उमेश बैलूरकर, चेतन बैलूरकर आदीसह अन्य काही शेतकऱ्यांच्या पिकांचं हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वन खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हत्तीने केलेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. न्यू कुडशेट रोड, शास्त्रीनगर, बेळगाव येथील विमल कॉम्प्लेक्स, विमल फ्राईड संकुलन सभागृहात सालाबादप्रमाणे यावर्षी गणहोम, अर्थशीष पठण आणि महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विमल फाउंडेशन सेवाभावी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आणि मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांच्या उपस्थितीत हा धार्मिक उपक्रम पार पडला. सकाळी विधिवतरित्या गणहोम झाला. विनायक कुलकर्णी भटजी यासह 5 भटजींनी या कार्यक्रमाचं पौरोहित केलं. विशेष म्हणजे यजमान म्हणून सिंधी, मारवाडी, गुजराती, जैन, मराठा, पंजाबी, लिंगायत यासह अन्य धर्मातील 9 जोडपी गणहोम पूजेला बसली होती.
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त आपल्या देशातील लोकशाही व संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी उद्या रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात 145 किलोमीटरची मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे। या संदर्भात अधिकाऱ्यांनी मानवी साखळीच्या मार्गाची पाहणी केली। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गोळेद आदीसह विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी मानवी साखळीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गाची पाहणी केली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तयारी करण्याची सूचना देण्यात आली। आरपीडी कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन प्राचार्य डॉक्टर अभय पाटील यांनी केले। यावेळी हिंदी विभाग प्रमुख प्राचार्य विजयकुमार पाटील, कन्नड विभाग प्रमुख डॉक्टर हरीश कोलकार, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर वैशाली हनमगौड उपस्थित होत्या। यंदा परिसरात पुरेसा पाऊस झाला आहे। नदीकाठ परिसरात सध्या गाव कापणीचे काम करण्यायोग्य स्थिती आहे। अनेक शेतकरी गवत कापणीचे काम देखील करत आहेत। अशावेळी नागलूर वेदगंगा नदीत मगरीचा वावर असल्याचे दिसून आलं आहे। पावसामुळे थांबलेली गवत कापणीचे काम करण्याची धडपड सुरू असताना मगरीचा वावर स्पष्ट झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे। उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बेळगाव येथील इस्कॉनच्या वतीने येत्या शुक्रवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी भगवद्गीता अभ्यास वर्ग सुरू होत आहे। हा अभ्यास वर्ग मराठी, कन्नड, हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये भगवद्गीतेमधील 5 अध्यायाविषयी विवेचन करण्यात येणार आहे। सुखी जीवनाचा शोध आणि मनुष्य जीवनाचं महत्त्व, भगवान कोण आहेत, आत्मा काय आहे, पुनर्जन्माचं रहस्य, चांगल्या लोकांचं जीवनामध्ये वाईट घटना का घडतात, व्यावहारिक जीवनामध्ये भगवद्गीतेचा उपयोग आपण आपल्या जीवनात कसा करून घेऊ शकतो, अशा प्रकारे 7 दिवसाच्या या सत्रात दररोज 7:30 ते 8:30 या वेळेत भगवद्गीतेबद्दल प्रवचन, स्लाइड शो, प्रेझेंटेशन, व्हिडिओ, प्रश्न उत्तर, महाप्रसाद दिले जाणार आहे। आडी ते भिवशी दरम्यान असलेल्या 4 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सध्या खड्डे पडल्याचं दिसत आहे। खड्डे बुजवण्याची मागणी अनेकदा करूनही कोणी लक्ष दिले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसह वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे। याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे। राज्यातील काँग्रेस सरकारने SC/ST जातीसाठी राखीव असलेल्या पैसा बेळ्ळारी निवडणुकीत खर्च केला। हे दलित विरोधी सरकार आहे। आता ते देशद्रोहींना पाठिंबा देऊन राज्याचे तालिबानीकरण करणार आहे। त्याविरुद्ध आपल्याला लढावे लागेल। विकसित भारत घडण्यासाठी आपण स्वतःला झोकून देण्याची गरज असल्याचं भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील कुमार व्ही यांनी सांगितले। चिकोडी येथील कार्यक्रमात ते बोलत होते। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।